पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली आंबा महोत्सवाचं आयोजन दिनांक 8 मे ते 12 मे अखेर वसंत मार्केट यार्ड इथं करण्यात आलं आहे। या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं। आंब्याच्या बरोबर शेतकऱ्यांनी ज्या आंब्याची कलमे सुद्धा विकावीत जेणेकरून त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं। आंबा महोत्सवाच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची विक्री स्वतः उत्पादक शेतकरी करणार आहेत। उत्पादक शेतकरी स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंबा फळे पिकास बाजारपेठ मिळणार आहे। उत्पादक ते ग्राहक यांच्यात या निमित्तानं थेट संवाद होणार आहेत। उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सांगलीतील नागरिकांना उत्तम दर्जाचे अस्सल नैसर्गिकरित्या पिकवलेले हापूस आणि केशर आंबे उपलब्ध होणार आहेत। या आंबा महोत्सवामध्ये 32 प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत। या आंबा महोत्सवाचं आयोजन 12 मे पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात आलंय। या नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसर व्यवस्थापक डॉ. सुभाष गुले यांनी केलं आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आंब्यांना बाजारपेठ मिळवण्याच्या उद्देशानं राज्यभरात आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि त्यानंतर आता सांगलीमध्ये करण्यात आलंय।